दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरू संत तुकोबांची बीज सोहळा उत्साहाने साजरा केला जात आहे. वारकरी संप्रदायात वैकुंठ गमन सोहळ्यामध्ये या नांदुरकीच्या झाडाचं महत्त्व काय आणि खरंच हा वृक्ष तुकाराम बीजेच्या दिवशी हलतो का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. हा सोहळा म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद देणारा हा सोहळा. आणि या सोहळ्यासाठी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त वारकरी मंडळी देहू क्षेत्री दाखल होतात. आणि आल्यानंतर सर्वप्रथम इंद्रायणी माईच्या डोहात हस्तपात प्रशलन करून तिला अर्घ्य अर्पण करून भाविक वैकुंठ गमन स्थानी त्या ठिकाणी येतात. बीजे निमित्त आलेले सर्व भाविक भक्त वारकरी मंडळी वैकुंठ गमन स्थानी मंदिर परिसरामध्ये विसावतात. आणि ही बीज उत्सव नक्की कसा असतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत, पाहणार आहोत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झालेलं हे स्थान म्हणजे एक पावनभूमी. आणि या ठिकाणी आपण आलो की डावीकडे एक उंच सुंदर मंदिर दिसतं. मंदिराच्या पुढे गेल्यानंतर पुढे हातात विणा आणि चिपळ्या असलेले विरक्त तुकोबर आहे. नंतर पुढे गेल्यानंतर अखंड विश्वाचा मालक श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता कटेवरती हात ठेवून उभे असलेले आपल्याला दिसते. आणि या मंदिराला बीजे निमित्ताने खास आकर्षक फुलांची सजावट केलेली दिसते. फुलांची सजावट आणि आरास तो केलेला इतका सुंदर आहे की तुकोबा व पांडुरंग अक्षरशः एकरूप झालेले दिसतात. आपण चैतन्य मूर्ती आणि श्री तुकोबांचं दर्शन घेतो व पांडुरंगाला दंडवत घालतो आणि भरून त्या ठिकाणी पाहतो. आणि मंदिराच्या अगदी समोरच नांदुरकीचा पुरातन तो वृक्ष, पावन वृक्ष दिसतो आपल्याला. एखाद्या कल्पतरू आणि विशाल वटवृक्षाप्रमाणे तो भासतो. कारण वटवृक्षाला जशा पारंब्या असतात त्याचप्रमाणे या नांदुरकीच्या झाडाला असंख्य सुंदर फुलांच्या माळा त्या पारंब्यासारख्या आपल्याला दिसतात. गर्दीचा विचार लक्षात घेऊन या वृक्षाच्या दर्शनासाठी विशेष दर्शन रांगेची त्या ठिकाणी सोय आहे. अहो, वेळ जसजशी पुढे जाते तसतशी भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढत. जशा समुद्राच्या लाटा हेलकावत राहत्यात तशी ही गर्दी त्या ठिकाणी असते. आणि एवढ्या गर्दीचा आणि या सोहळ्याचा चोख व्यवस्था राखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस, कमांडो, स्वयंसेवक यांचा एक फौजफाटाच त्या ठिकाणी असतो. अहो, खरं तर हा सोहळा सर्वांचाच, जेवढा वारकऱ्यांचा तेवढा धारकऱ्यांचा. कारण हा सोहळा शिस्तीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. या परिसरात भाविक भक्त, वारकरी, धारकरी भक्तिमय वातावरणानं एक चैतन्य त्या ठिकाणी स्फुरण चढतं. येथे आलेल्या भाविकासाठी एक कीर्तनाचा विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि तो जवळपास 10 वाजता सुरू होतो सकाळी. आता चालू महिना फाल्गुन म्हणजे बीजेच्या वेळेस मार्च महिना असतो आपला. आणि मार्च महिना म्हटलं की उष्ण आणि दमट वातावरण, अंगाची लाहीलाही करणारं ते प्रचंड ऊन, असं असताना सुद्धा भाविकांच्या चेहऱ्यावरचा भक्तिमय भाव अजिबात कमी होत नाही. याउलट तो भक्तिभाव प्रचंड अभिषानं वाढत जातो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी नामस्मरण आणि कीर्तन, भजन, पांडुरंगाच्या नामाचा जयघोष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जयघोष चाललेला असतो. अगदी लहानापासून थोरापर्यंत सर्वच जण त्या ठिकाणी तल्लीन होऊन गेलेले असतात. आणि तिकडे देहूतील देऊळवाड्यामध्ये पालखीची जय्यत तयारी सुरू होते. त्याचं कारण तयार झालेली श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 11:30 वाजता देऊळवाड्यातून वैकुंठ गमन स्थानाकडे निघते. तुकाराम बीजेच्या निमित्तानं पालखी आणि देहूचा तो देऊळवाड्याचा जो परिसर फुलांच्या माळांनी विशेष सजलेला असतो. आणि अखेर देऊळवाड्यातील भक्तिमय वातावरणातून ही पालखी बीजेसाठी मार्गस्थ होते. पालखी येणार ही वार्ता कळताच पालखीच्या स्वागतासाठी स्वयंसेवक सिद्ध होतात. आणि इकडे वैकुंठ गमनाच्या स्थानी कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे जवळपास संपत आलेला असतो. आणि अखंड भक्तिमय वातावरणातील ओत प्रेत अगदी वातावरण भरलेले भक्तिमयनी
आणि पालखी मार्ग काढत काढत प्रवेश करतो तुकोबांची. पालखीच्या प्रवेश करण्यानं जगद्गुरु संत तुकाराम महाराज जणू वैकुंठातून परत अवतरले देहूमध्ये असं वातावरण त्या ठिकाणी होतं. प्रत्येक भक्ताला अशी प्रचिती येते की जगद्गुरु संत तुकाराम महाराज परत आले या देहूमध्ये असं वातावरण त्या ठिकाणी होतं. पालखी बीजेच्या ठिकाणी प्रवेश करताना वातावरणामध्ये चैतन्य शांती अबाधित राहावी याची काळजी सुरक्षा अधिकारी त्या ठिकाणी घेतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर दुपारी 12:15 ते 12च्या दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम थांबतो आणि आता मात्र वैकुंठ गमनाच्या स्थानापासून आजूबाजूचा संपूर्ण परिसरात गर्दीची लाट उसळते. जणू भक्तांचा पूर या ठिकाणी आला आणि समुद्रात वाहणाऱ्या लाटा जशा असतात तसा हा परिसर लाखो माझ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी भरलेला असतो. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पांडुरंगाचा भक्त त्या ठिकाणी आलेला असतो तो क्षण पाहण्यासाठी. आणि आता तो सुवर्ण क्षण अगदी टप्प्यात आलेला असतो. सर्व भाविक वारकरी डोळ्यात प्राण ओतून त्या एकमेव द्वितीय क्षणाची वाट पाहत असतात. जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो ना, आकाशातून पडणारा तो थेंब आपल्या चोचीत झेलावा तसा तो क्षण पाहण्यासाठी माझा वारकरी बांधव त्या ठिकाणी आतुर झालेला असतो. आणि त्याच क्षणी नांदुरकीचं झाड अक्षरशः गदगदा हलू लागतं त्या ठिकाणी. आणि उपस्थित असलेले माझे वारकरी बांधव धारकरी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो आलेले भक्त फुलांचा वर्षाव त्या झाडावरती करतात. आणि तो क्षण म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेचा तो क्षण. आणि तो क्षण म्हणजे 12:05 हे नांदुरकीचं झाड आजही अखंड विश्वाचा मालक परमात्मा भगवान श्री हरी विष्णुदेव त्या ठिकाणी येतात आणि ते नांदुरकीचं झाड हलवतात. म्हणजेच भगवंताच्या शकून स्पर्शानं आणि तुकोबांच्या पालखीच्या चैतन्यानं नांदुरकीचं झाड आजही त्या ठिकाणी हलत आहे आणि साक्ष देत आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराज भगवंताच्या बरोबर त्या गरुडाच्या विमानामध्ये बसून वैकुंठाला चाललेले आहेत. मित्रांनो, शेकडो वर्षाचा काळ जरी निघून गेला तरी आजही क्षण जसाच्या तसा त्या प्रामाणिक भक्ताला आपल्याला पाहावयास मिळतो. आज मित्रांनो तीच पुण्य वेळ म्हणजे तुकाराम बीज. अहो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले याविषयी ते आपल्या अभंगात सांगतात. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. हा तुकाराम बीजेचा सोहळा याची देही याची डोळा पाहणारे सर्व भाविक खरोखर भाग्यवान आहेत. मित्रांनो, तुम्ही कधी बीजेनिमित्त येऊन हा सोहळा पाहिला असेल तर तुम्ही खरोखरच भाग्यवंत आहात की हा स्वर्ग सुखाचा सोहळा तुम्हाला पाहता आला. मित्रांनो, विचार करा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं जे वैकुंठ गमन आहे याला जवळजवळ 4.25 शतके निघून गेली तरी हा बीजेचा सोहळा तेवढाच चैतन्याने त्या ठिकाणी साजरा होतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले सर्व अभंग म्हणजे अभंगाची गाथा म्हणजे हा अमृताचा ठेवा. त्यांचं कार्य आजही दिशादर्शक आणि जीवन उपयोगी आहे. आपण जीवनामध्ये जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं साध्या सोप्या भाषेत हा अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला. जीवन जगण्याचं तत्वज्ञान सांगणारे तुकोबार आहे. सध्या स्वरूपात वैकुंठाला जाऊन विश्वरूपी झाले आणि याविषयी ते म्हणतात आपल्या अभंगात, तुकी तुकला तुका विश्व भरुनी उरला लोका. मित्रांनो, असा हा सोहळा स्वर्ग सुखाचा आनंद देणारा आहे तुकाराम बीजेचा. मित्रांनो, तुकाराम बीजेचे हे सुंदर असा सोहळ्याचं वर्णन आपल्याला जर खरंच आवडलं असेल, आपण पांडुरंगाचे भक्त असताल तर रामकृष्ण हरी अशी कमेंट आम्हाला जरूर द्या. आपण पुण्याच्या परिसरात जवळ असताल तर या स्वर्ग सुखाचा सोहळा पाहण्यासाठी अवश्य जा त्या ठिकाणी, की आजही त्या ठिकाणी भगवंत येतात आपल्या भक्ताला नेण्यासाठी. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कार्य अफाट. विचार करा की अखंड या पृथ्वी तलावरती असे एकमेव संत आहेत की सदेह वैकुंठाला गेले आणि प्रत्यक्षात भगवंत आले नेण्यासाठी. विचार करा की एवढी ताकद या भक्तीची. आणि त्यासाठी मित्रांनो,
रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा, कारण हा मंत्र आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा. ज्या पुण्यभूमीतून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.